समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आजकाल समाजातील प्रत्येक जण आपल्या घरातील शुभ कार्य आगळ्या वेगळ्या पद्धतीने करून समाजाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो। मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीचे सोपस्कार तसेच तरुणाईच्या आवडी-निवडी जपत असताना अनेक वेळा मुहूर्त वेळ साधण्याबाबत अडचणी निर्माण होत असतात। पण खटाव तालुक्यातील गोपूज येथील एका शुभ सोहळ्यात मुहूर्त वेळ तंतोतंत साधण्याबरोबर येणाऱ्या मान्यवरांना हार तुरे देण्याऐवजी आद्य क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक भेट देण्यात आले आहे। याबाबतची अधिक माहिती अशी, खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील रहिवासी आणि विटा येथील पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता SK झेंडे आणि आदर्श शिक्षिका सौ हेमलता झेंडे यांचे सुपुत्र शिवराज आणि हासनूर तालुका इंदापूर येथील शोभा आणि संतोष भागवत लोंढे यांची सुकन्या श्वेता यांचा शुभविवाह गोपूज येथील शिवरत्न मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या शुभ विवाह निमित्त झेंडे परिवाराने जी निमंत्रण पत्रिका काढली होती त्या पत्रिकेत नेहमीच्या मजकुरा व्यतिरिक्त पुस्तक वाचले तर मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कधीच नतमस्तक होत नाही। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तसेच महात्मा फुले यांचे विद्येविना मती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्ध खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले हे महत्वाचे विचार प्रसिद्ध केले। हे विचार नुकतेच प्रसिद्ध केले नाही तर प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी लग्न सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांना महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक भेट देण्यात आले। तर मंगल कार्यालयात ठिकठिकाणी महापुरुषांच्या मौलिक विचारांचे पोस्टर लावण्यात आले होते। या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश भाऊ गोरे, जिल्हा परिषद सदस्य संदीप दादा मांडवे, विक्रम बाबा कदम, इंदापूर पंचायत समिती सभापती हर्षवर्धन लोंढे, प्राध्यापक बंडा गोडसे, आमदार शशिकांत शिंदे यांचे सुपुत्र तेजस दादा शिंदे, पंचायत समिती सदस्य महेश वाघ, शशिकांत मोरे, घटक शिक्षण अधिकारी सोनाली विभूते, संगीता गायकवाड, जनार्दन मोरे, सुनील गोडसे, साहिल शिंदे, डॉक्टर विवेक देशमुख, भरत शेठ जाधव, धनंजय क्षीरसागर, अजित नलवडे, डॉक्टर निलेश जाधव, सरपंच हसन शिकलगार, उपसरपंच सागर झेंडे, साहेबराव पाटोळे, मिलिंद निकाळजे, स्वप्नील रूपनवर, भागवत पाटील, संतोष भंडारे, सचिन काळे, श्री परिंचे, श्री शिंदे, श्री साळुंखे, श्री इंजे, श्री दिलीप माळी, श्री देशमुख आदींसह खटाव तालुक्यातील मान्यवर, गुरुजन वर्ग, ग्रामीण पाणी पुरवठा जीवन प्राधिकरण विभागातील प्रमुख अधिकारी, कर्मचारी, बहुजन हितकारणी संस्था आणि भीमाई ग्रुप, वडूज, पंचशील युवा मित्र मंडळ गुरसाळेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी उपसरपंच डॉक्टर बाळासाहेब झेंडे यांनी सूत्रसंचालन केले। लोकांचा वाचण्याकरता कल हा फारच कमी राहिला आहे आणि वाचण्यामुळं माणसाचं ज्ञान वाढतं आणि वाचण्यातून जे ज्ञान वाढलेलं असतं
संदेश केला. हा संदेश आपल्या सगळ्यांचे अग्रस्थान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा संदेश दिलेला. देवाचे संदेश निश्चितपणे मानव जीवनाला त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं एक सावधपणा बनवण्यासाठी आदर्श बनवण्यासाठी हा एक मोठमोठे प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला त्यांनी वितरित केलं आणि अतिशय सुंदर संदेश दिला. त्याबद्दल साहेबांचं मी सर्वांच्या वतीने मनपूर्वक. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अमर फडतरे, पोपट माळवे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.